11th ॲडमिशन 2024-25चे पार्ट 1 सुरू झालेले आहे आणि त्यानंतर जे पार्ट 2 आहे याचीसुद्धा डेट आलेली आहे. परंतु पार्ट 1 जोपर्यंत तुमचा व्हेरीफाय होणार नाही तोपर्यंत तुम्ही पार्ट 2 भरू शकणार नाही. आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की आमच्या फॉर्ममध्ये अजूनसुद्धा नॉट व्हेरीफाईड लिहून येत आहे. नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि आम्ही चेक कुठे करायचं आहे की आमचा जो फॉर्म आहे हा व्हेरीफाय झालेला आहे किंवा नाही झालेला आहे. तर या संदर्भात सर्व जे अपडेट आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुमचे जेही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, त्यावरती तुम्हाला दिल्या जाणार आहे आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर जस्ट एक विद्यार्थ्याचा फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचा फॉर्म अजूनपर्यंत व्हेरीफाय झालेला नाही आहे. तर त्या विद्यार्थ्यालासुद्धा हेच वाटत आहे की माझा फॉर्म कधी व्हेरीफाय होणार आहे. तर सर्वप्रथम फॉर्म भरल्यानंतर जो लॉग इन आय डी मिळाला आहे तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून आणि खाली दिलेला कॅप्चा टाकून लॉग इन करायचा आहे. बघा फॉर्म फिल झालेला आहे. त्यानंतर फॉर्मला लॉकसुद्धा केलेला आहे आणि हा पार्ट 1 आहे. तर बघा यामध्ये काय लिहिलेलं आहे, तर नॉट व्हेरीफाईड बाय सेकंडरी स्कूल ऑब्लिक गायडन्स सेंटर. म्हणजे हा फॉर्म फक्त विद्यार्थ्याने भरलेला आहे आणि लॉक केलेला आहे. लॉक केल्यानंतर फॉर्म कॉलेजच्या म्हणजे जे स्कूल आहे तुमचं त्या प्रिन्सिपल किंवा जो ही असिस्टंट असेल त्यांच्या लॉग इनमध्ये जातो आणि ते आपला फॉर्म व्हेरीफाय करतात. जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड करतो ते डॉक्युमेंट्स त्यांना चेक करावे लागतात. ते चेक झाल्यानंतर इथे तुम्हाला व्हेरीफाईड लिहून येते. परंतु हा फॉर्म नॉट व्हेरीफाईड बाय सेकंडरी स्कूल असा आहे, म्हणजे अजूनपर्यंत हा फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही आहे. तुम्ही इथेसुद्धा चेक करू शकता तुमचा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे किंवा नाही झालेला आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला लेफ्ट साईडला ऑप्शन दिलेलं आहे बघा, स्टार्टिंगला आहे पार्ट 1, त्यानंतर प्रिंट अप्लिकेशन फॉर्म यावरतीसुद्धा तुम्ही बघू शकता. सर्वात खाली ऑप्शन दिलेलं असणार आहे बघा. प्रिंट अप्लिकेशनमध्ये सुद्धा लॉक आहे, करंट स्टेटसमध्ये पण नॉट व्हेरीफाईड. आणि जे कॅन्डिडेट ओपन कास्टमध्ये आहेत त्यांना इथे ऑटो व्हेरीफाईड लिहून येत आहे. ऑटो व्हेरीफाईडचा अर्थ असा होतो की तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नाही आहे आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार नाही आहे. त्यामुळे तुमचा जो फॉर्म आहे हा ऑटो व्हेरीफाईड होणार आणि ऑटो व्हेरीफाईड झालेला फॉर्म हा व्हॅलिड असणार आहे. त्यांना कुठेही जायची गरज नाही, कोणालाही कॉल करायची गरज नाही. ऑलरेडी त्यांचा फॉर्म ॲटोमॅटिकली व्हेरीफाय होत आहे. याला ऑटो व्हेरीफाईड म्हणतात. तर ऑटो व्हेरीफाईडवाल्यांना काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. डायरेक्ट 5 तारखेला तुम्ही पार्ट 2चा फॉर्म भरायचा आणि पार्ट 2चा फॉर्म कसा भरायचा याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेणेकरून जो फॉर्म तुमच्यापर्यंत त्याची अपडेट पोहोचली पाहिजे. तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक झाल्या असेल कॉलेजमधून व्हेरीफाय होण्याच्या अगोदर, जर तुमचा फॉर्म व्हेरीफाय झालेला नसेल तरच तुम्ही अनलॉक अप्लिकेशन फॉर्म करू शकता किंवा चेंज व्हेरिफिकेशन सेंटरसुद्धा करू शकता. परंतु चेंज व्हेरिफिकेशन सेंटर करू नका, कारण जास्तीत जास्त ज्या स्कूलमधून तुम्ही SSC पास आहे त्या स्कूलमध्येच तुमचे फॉर्म व्हेरीफाय होत आहे. तुम्हाला सिलेक्ट करण्याचा ऑप्शनसुद्धा येत नाही आता, कारण जस्ट आम्ही जो फॉर्म फिल केलेला आहे यामध्ये जे स्कूल 10वीला होतं त्या स्कूलला जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचं ऑप्शन आलेलं आहे आणि ऑटोमॅटिकली आलेलं आहे. त्यामुळे स्कूलचं जे व्हेरिफिकेशन सेंटर करू नका. अनलॉक फॉर्म करू शकता तुम्ही, परंतु तो पण करू नका जर तुमच्या चुका नसेल तर. आणि काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्टली ज्यामधून तुम्ही व्हेरीफाय करणार तिथूनसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर तुमचा फॉर्म चेक करायसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन स्टेटसलासुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर बघा हा विद्यार्थी SC कॅटेगरीमधला होता, याने फक्त कास्ट सर्टिफिकेट अपलोड केली आहे, बाकी डॉक्युमेंट्स लागलेले नाही आहे. आणि इथे जर OBC कॅन्डिडेट असतं त्याला नॉन क्रिमिनलचं वगैरे ऑप्शन आलं असतं. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशनचं सुद्धा ऑप्शन आलं असतं. सेल्फ डिक्लेरेशन कसं भरायचं याचासुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व आपल्या चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे. डिक्लेरेशन व्यवस्थित भरा, त्यामध्ये जे टिक करायच्या त्यासुद्धा व्यवस्थित करायच्या आणि त्यानंतरच ते अपलोड करायचं. तर बघा यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, म्हणजे अजूनपर्यंत स्कूलवाल्यांनी यांचा फॉर्म व्हेरीफाय केलेला नाही आहे, व्हेरीफाय व्हायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथं पेमेंट्स हिस्ट्री बघू शकता. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID जर चुकला असेल एखादा तर तुम्ही इथून चेंज करू शकता. पासवर्डसुद्धा चेंज करू शकता आणि आपण जो सिक्युरिटी क्वेश्चन टाकलेला आहे हा सुद्धा चेंज करू शकता. परंतु जर सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर काही चेंज करायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे तुमच्या जेही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. यामध्ये अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता, गरज नसेल तर करू नका आणि परत करू नका. आणि फॉर्म लॉक झाल्यानंतर व्हेरीफाय होणे खूप गरजेचं आहे. ज्यांचे फॉर्म व्हेरीफाय होतील तेच विद्यार्थी पार्ट 2 भरू शकतात. आणि तुम्हाला फॉर्म फिल झाला, लॉक केलेला आहे, काम झालं असं नाही आहे. तुम्हाला हा फॉर्म व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे.
व्हेरीफाय झालेले विद्यार्थीच पार्ट 2 भरू शकणार, म्हणजे कॉलेजचे नाव टाकू शकणार आहे. अदर ज्यांचे फॉर्म भरलेले नाही आहे किंवा ज्यांचे फॉर्म व्हेरीफाय झालेले नाही आहे ते विद्यार्थी पार्ट 2 भरू शकणार नाही आहे, म्हणजे त्यांना अडचण येणार आहे. त्या फॉर्म फिल करा पार्ट 1चा, कसा भरायचा याचासुद्धा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा, पार्ट 1 फिल करा. त्यानंतर आपल्या जवळच्या स्कूल कॉलेजचं जेही तुम्हाला नाव येत असेल तिथे जा तुमचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आणि तुमचा फॉर्म व्हेरीफाय करून घ्या त्यांच्याकडून. एकदा फॉर्म व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला पार्ट 2मध्ये कुठेही जायची गरज नाही आहे. त्यानंतर अलॉटमेंट झाल्यानंतर कॅप राऊंड 1, 2, 3, 4 कुठेही जायची गरज नाही आहे. सर्व तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर अपडेट येतील आणि तुम्ही बाहेरून किंवा स्वतःसुद्धा किंवा बाजूच्या सायबर कॅफे, तुमच्या आजूबाजूला सायबर कॅफे असेल तिथूनसुद्धा तुम्ही तुमचे संपूर्ण जे काम आहे हे करू शकता. तर 11th ॲडमिशनबद्दल ही खात्रीशीर माहिती होती. ही माहिती आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या अडचणी येत असेल तर त्यांनासुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. आणि 11th ॲडमिशनबद्दल वेळोवेळी सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपडेट देण्यात येत आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.